की बाकी सगळे सामने हरलो तरी चालेल, पण पाकिस्तानची जिंकायला पाहिजे. ते मात्र कोलंबोमध्ये आपण भरपूर आनंद घेतली. अभिषेक शर्मा की एखादा गुणवत्तावान खेळाडू आहे, पण तो तुम्हाला डिलिव्हर करत नसेल तर कुठेतरी कठोर निर्णय तुम्हाला घ्यायला पाहिजे होता. अहमदाबाद मोटेरा मोदी स्टेडियम, सगळ्यांच्या कटू आठवणी आहेत. नमस्कार, मी शशांक वाघ. कालच्या सामन्यानंतर ज्यांचं जागरण झालं असेल आणि आनंदाने ज्यांना झोप आली नसेल ते आता उठले असतील अशी अपेक्षा करूया. डिजिटल प्रभातसाठी आज आपल्याकडे खूप महत्त्वाचे पाहुणे आलेले आहेत. खरं म्हणजे ते खूप व्यस्त असतात आणि त्यांच्याकडे खूप जबाबदाऱ्या पण आहेत. तरी पण आपल्या प्रेमाच्या खातर ते अतिशय अल्पावधीच्या सूचनेने आपल्याकडे आले आहेत. विनायक द्रविड, तुमचं डिजिटल प्रभातमध्ये स्वागत आहे. थँक्यू. आणि आमच्या प्रेक्षकांसाठी जरा तुमच्याबद्दल एक 3-4 वाक्य सांगा की क्रिकेटशी तुम्ही कसे निगडीत आहात. ओके. मी महाराष्ट्राचा फॉर्मर प्लेयर आहे. महाराष्ट्राला मी CK नायडू अंडर-22 खेळलेलो आहे आणि महाराष्ट्रासाठी मी 5 वर्ष सिलेक्टर होतो ज्युनियर्सचा, अंडर-14, अंडर-15, अंडर-17चा. आणि आत्ता गेले 3 वर्ष मी MCAच्या ॲपेक्स कमिटी मेंबरमध्ये होतो. आणि जी कमिटी आमची आत्ता जानेवारीमध्ये आमचं टेन्युअर संपलं आणि त्याच्यामध्ये टेक्निकल कमिटीचा मी चेअरमन होतो. अरे वा, म्हणजे आपल्याकडे या क्षेत्रातले अतिशय अनुभवी आणि तज्ज्ञ असे पाहुणे आलेले आहेत. तर आपण आपल्या आता मुख्य म्हणजे सध्या जो विश्वचषक चाललेला आहे T20चा त्याच्याकडे वळूया. आता सगळे पाडाव भारताने पार केलेले आहेत आणि आपण आता अंतिम सामन्याची तयारी करायच्या मनस्थितीमध्ये आलेलो आहोत. आपला संघ कालच रात्री अहमदाबादला जाण्यासाठी स्टेडियममधून सरळ त्यांनी प्रयाण केलेलं आहे. तर आता आत्तापर्यंतचं जे काय त्यांचा प्रवास आहे आणि विशेष करून कालचा सामना, याच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करूया आमच्या प्रेक्षकांसाठी. तुमच्या अतिशय यातल्या प्रगल्भ दृष्टिकोनातून प्रेक्षकांना त्याबद्दल ऐकायला आवडेल. तर पहिली गोष्ट, आपले साखळी सामने जे झाले त्यात खास करून आपण अमेरिकेशी आणि नेदरलँडशी का नामिबियाशी नेदरलँड्स यांच्याशी आपण थोड्या फरकाने जिंकलो. हो, म्हणजे ते क्वालिफाईड फुल स्टेट नेशन्स नसताना सुद्धा 17 आणि 15 अशा काहीतरी फरकाने आपण जिंकलो. तिथे सुद्धा आपल्या मनात शंकेची पाल चुकली होती. पण सगळ्या प्रेक्षकांची जी भावना होती की बाकी सगळे सामने हरलो तरी चालेल, पण पाकिस्तानची जिंकायला पाहिजे, ते मात्र कोलंबोमध्ये आपण भरपूर आनंद घेतला. मी ते लाईव्ह कव्हरेज पण तुमच्यासाठी केलं आणि ते झाल्यानंतर अर्थातच माणसाचं समाधान होत नाही. आपल्या सगळ्यांची अपेक्षा होती की सुपर 8मध्ये आपण गेलो पाहिजे आणि मग त्यावेळेला आपल्याला धाकधूक होती की आपण जातोय किंवा नाही जातोय. पण आपला जो शेवटचा सामना होता तो आपण चांगल्या पद्धतीने जिंकलो आणि आपण मानानी रन रेट वगैरेची काही कॅल्क्युलेशन न करता सुपर 8मध्ये पोचलो. तर ह्या जे आपले 5 आपल्या गटातले आपण धरून संघ होते आणि त्यातले 4 आपले सामने झाले, त्यात आपण साऊथ आफ्रिकेकडनं थोडासा सपाटून मार खाल्ला. तर त्यातून आपण काही पुढच्या सामन्यांमध्ये बोध घेतला नाही असं माझं मत आहे. तर तुम्हाला काय वाटतं? काय आहे, हा T20 फॉर्मॅट आहे, हा जरा विचित्र फॉर्मॅट आहे क्रिकेटमध्ये. मग कुठली टीम कोणाला कधी हरवेल इट इज अनप्रेडिक्टेबल. हे पहिलं T20चं ते स्पेशालिटी म्हणेन मी, की ॲज यू सेड, पहिली मॅच अमेरिकेची आपण फार एक स्टेज अशी आली होती की वी वर अंडर प्रेशर. पण एक तर सगळ्या ह्या टीम्स क्वालिफाय झाल्यात त्या काही ना काही मेहनत करून झाल्यात. सो दे आर गुड इंटरनॅशनल साइड्स. आपण नावं विसरून नामिबिया, नेदरलँड्स, अमेरिका, ते चांगलं क्रिकेट खेळून इथवर पोचलेत. हे पहिलं मान्य करायला लागेल. एक. नंबर 2, थोडा गमतीचा भाग म्हणजे अमेरिकेमध्ये 5-6 इंडियन प्लेयरच आहेत, पण ते चांगले खेळणार आहेत. प्रॉब्ली इथं त्यांना संधी मिळाली नाही म्हणून ते तिकडे गेले आणि नाव दे आर डुईंग वेल. पण T20 या फॉर्मॅटमध्ये कोणीही अपोजिशन असू दे, म्हणजे इंटरनॅशनल मॅच असू दे, IPL असू दे, नाही तर इंटरस्टेट असू दे, कुठली टीम कधी कोणाला हरवेल हे सांगता येत नाही. बरोबर आहे, ही फॅक्ट आहे. पण आपण थोडं कन्सिस्टन्सी
ह्या लीग फेजमध्ये आपली कमी पाहायला मिळाली. करेक्ट. ही फॅक्ट आहे. आणि मुद्दा असा आहे की जे मला किंवा सामान्य प्रेक्षकाला जाणवत आहे सारखं की आपलं बॉलिंग डिपार्टमेंट वीक आहे, त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये आपण कमी पडतोय. आणि खास करून आता मी माझ्या दृष्टीने आपल्या खेळाडूंची नावं घेतो की वरुण चक्रवर्ती विरुद्ध कुलदीप यादव. तर काही एक गोष्ट अशी आहे की एखादा चांगला फलंदाज किंवा गोलंदाज जेव्हा खूप यशस्वी व्हायला लागतो त्यावेळेला त्याला प्रतिस्पर्धी संघ डिकोड करतो आणि डिकोड केल्यावर मग त्याचं जे वैशिष्ट्य आहे ते थोडंसं प्रभाव त्याचा कमी होतो. तो हा जो सरप्राईज एलिमेंट पाहिजे त्या दृष्टीने आपण पुढच्या जर का आपल्या नॉकआउट स्टेजच्या मॅचेस बघितल्या की याच्यामध्ये आपल्याला पुन्हा आपल्या ग्रुपमध्ये 4 लोक होते आणि आपल्याला 3 सामने खेळायला लागले. त्यात आपण पुन्हा आफ्रिकेशी हरल्यानंतर आपल्याला ऑस्ट्रेलिया येणं अपेक्षित होतं, त्याच्याऐवजी झिम्बाब्वे आली आणि आपल्याला एक देवानी वरदान दिलं असं म्हटलं तरी झिम्बाब्वेने पण आपल्याला घाम फोडला होता. अगदी खरं. तर ह्या दृष्टीने आपण पाकिस्तानशी मात्र निर्विवाद जिंकलो, त्यामुळे तो प्रश्न नाही. पण सगळीकडे ह्या 3 गोष्टी मी म्हणेन, कुठेतरी 4था-5वा गोलंदाज आपल्याला खूप वीक वाटतोय आणि अभिषेक शर्मा. की एखादा गुणवत्तावान खेळाडू आहे पण तो तुम्हाला डिलिव्हर करत नसेल तर कुठेतरी कठोर निर्णय तुम्हाला घ्यायला पाहिजे होता आणि तो आता अंतिम सामन्यात घेणं अवघड आहे. तुम्ही लीग स्टेज नंतर नॉकआउटच्या वेळेलाच काहीतरी त्याच्यावर निर्णय घेऊन दुसरा रिंकू किंवा कोणाला तरी संधी द्यायला पाहिजे होती का. आणि मग वरुण चक्रवर्ती आज फेल जातोय, तो छान आहे, मिस्ट्री गोलंदाज आहे, मॅजिशियन आहे, आपल्याला विकेट काढून देऊन त्याने खूप आपल्याला सामने जिंकून दिलेत. पण याचा अर्थ आता सध्या जर का तो नसेल चालत तर आपल्याला कुलदीप यादव आत घ्यायला पाहिजे का आणि अभिषेक शर्माला विश्रांती द्यायचा धाडसी निर्णय घेऊन रिंकूला खेळवलं पाहिजे का, याबद्दल तुमचं मत काय? ॲक्च्युली मलाही असं वाटतं अभिषेक शर्मा इज अ गुड प्लेअर, नो डाऊट. पास्टमध्ये त्यांनी खूपच चांगलं केलं आहे आणि तो अटॅकिंग प्लेअर आहे, रादर मी म्हणेन ओव्हर अटॅकिंग प्लेअर आहे. पुढे भविष्य आहे आणि आहे ना. पण एक कॉल असा वर्ल्ड कप सारख्या ठिकाणी 1, 2, 3, 4 इनिंग फेल गेल्यावरती मलाही असं वाटतं की आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत, आपल्याकडे बेंच स्ट्रेंथ एवढी चांगली आहे की चान्स द्यायला पाहिजे होता. आता एक भाग असा आहे शेवटी हेड कोच आणि कॅप्टन ह्याचा त्याच्यावर जास्ती विश्वास आहे असं ॲपरंटली दिसतंय. सो काही कॉल असे असतात की त्यांना माहिती आहे आज नाही उद्या नाही तो पण ही विल डिलिव्हर. आणि मी एक फक्त आत्ता माझं एक भाष्य असं म्हणणार नाही, माझं जजमेंट सांगतो. लॉ ऑफ ॲव्हरेजेस मध्ये क्रिकेट जे वर्क करतं त्याप्रमाणे फायनलला अभिषेक शर्मा विल गेट रन्स. व्हेरी गुड. आपल्या सगळ्यांची हीच अपेक्षा आहे. आपला सगळ्यांचा तो लाडला बेटाच आहे, हा एक माझा अंदाज आहे. हा बरोबर आहे. आणि आता आपण कालच्या सामन्याचं थोडं अजून जास्त सखोल विश्लेषण नाही. एक राहिलं एक लेफ्ट आर्म स्पिनर वरती तो चक्रवर्तीचं सुद्धा सिमिलर खरं लॉजिक आहे. त्यात तुम्ही काढलेला मुद्दा बरोबर आहे की त्याला थोडं डिकोड केलं, लोकांनी अभ्यास केलाय, प्रत्येक मॅचचं रेकॉर्डिंग असतं. हल्ली सगळं टेक्निकली इतकं अपग्रेड झालंय, लोक ऍक्शन रीड करतात, तो काय टाकतो, कधी काय टाकतो, त्याचं स्पेशालिटी काय, हे सगळं लोक रीड केलंय. इफेक्टिव्हनेस आधीपेक्षा नक्कीच कमी झालेला दिसतोय. करेक्ट. ही गोष्ट मान्य करायला लागेल. आणि वी हॅव अ ऑप्शन इन बेंच स्ट्रेंथ. थोडीशी व्यक्तिपूजा आपण आता थोडं केली पाहिजे आणि कठोर निर्णय संघाच्या दृष्टीने घ्यायला पाहिजे. आता कालच्या सामन्याकडे आपण येऊया, कारण कालचा सामना सुद्धा आपल्याला काही लोकांचं ब्लड प्रेशर वाढवून नक्की गेला. आणि मला आठवतंय की एक वेगळा मुद्दा आपल्या प्रेक्षकांसाठी मी सांगतो की 83 साली जेव्हा पहिल्यांदा भारत विश्वचषक जिंकला त्यावेळेला काही प्रेक्षक आनंदाच्या अतिशयोक्तीमध्ये हृदयविकाराच्या झटक्यांनी गेलेले आहेत. मी कोणाबद्दल बोलतोय हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. तसं असे जे कमकुवत हृदयाचे जर का काल कोणी प्रेक्षक असतील तर त्यांना 250 चेस होतात का काय असं वाटत नक्की होतं. खूप भीती होती. पण या सामन्यामध्ये कोणी सामना फिरवला आणि कोणी आपल्याला एवढ्या पराभवाच्या दारापर्यंत नेऊन ठेवलं असं तुम्ही आयडेंटिफाय करू शकाल का?
नाही, काल तो बेथलनी जी इनिंग खेळली ना, हो. इट वॉज एक्सेप्शनल इनिंग. म्हणजे तो लास्ट ओव्हरीत रनआउट झाला. हा. जर तो रनआउट झाला नसता तरी मॅचचं भवितव्य काही Correct, होऊ शकलं correct, असतं. correct, correct. काल ज्या फॉर्म मध्ये तो बॅटिंग करत होता, हा. अनप्रेडिक्टेबल म्हणजे, आणि अशी बॅटिंग फार क्वचित बघायला मिळते. बरोबर. तर तो एक भाग झाला. सगळ्यात महत्वाच्या काल मला 2-3 गोष्टी कालच्या फायनलचं माझं ऑब्झर्वेशन मी सांगतो. संजू सॅमसनची कन्सिस्टंटली सेकंड मॅचला त्यांनी काल जी बॅटिंग केली, हो. इट वॉज एक्सेप्शनल. आणि एक चांगली गोष्ट काय आहे, संजू सॅमसन गेले 2 इनिंग अतिशय चांगलं क्रिकेट खेळतोय. बरोबर. आता कसं असतं की स्लॉगिंग नाही करत आहे, आणि स्लॉग म्हणजे मग तो सिक्सरच मारतोय, हा. आणि दॅट इज ऍक्च्युली द बेस्ट पार्ट. बरोबर. त्या पद्धतीने T20 खेळणं अपेक्षित आहे. तर संजू सॅमसनची बॅटिंग, एक खाली सपोर्ट तर दोघा तिघांनी केला, चांगली बॅटिंग केली, ते इट्स अ टीम वर्क, ते घडणारच आहे. पण त्याच्याबरोबर काल जसप्रीत बुमराचा स्पेल, बरोबर, शेवटच्या 4 ओव्हरीमध्ये हार्दिक पांड्याची ओव्हर, हा. आणि ऑन द टॉप ऑफ इट अक्षरचे 2 कॅचेस. झेल. बरोबर आहे. अगदी. हे म्हणजे बाकीच्या सगळ्यांचे मी कॉन्ट्रीब्युशन, आय डोंट वॉन्ट टू टेक अवे एनी क्रेडिट, पण ते कॅच, दोन्ही कॅचेस एक्सेप्शनल होते. आणि तो टर्निंग पॉईंट म्हणेन मी. म्हणजे एक फार जुनी क्रिकेट जगतातली म्हण आहे, कॅचेस विन Win मॅचेस. ते काल अक्षरशः दिसलं, yeah. आणि डोळ्याचं पारणं फेडणारे ते दोन्ही कॅचेस होते. आणि मला असं वाटतंय की त्यांनी जो मागे जाऊन कॅच घेतला, हो. त्यांनी आम्हाला सगळ्यांना, आमच्या जनरेशनना कपिल देवची 83ची आठवण झाली. Yes. आणि आताच नवीन टेक्निक आहेच, बाउंड्रीच्या बाहेर जाणारा बॉल पास करून उड्या मारून ही लोक घेतात. पण त्यावेळेचं प्रेझेन्स ऑफ माइंड, दुबेनी तिथे हजर राहणं, टक्कर न होणं, हे सगळं नशिबात होतं. थोडक्यात आपण असं म्हणूया की काल आपल्या जीवावर बेतलं होतं, पण शेंडीवर निभावलं, आणि नशिबाची थोडी आपल्याला साथ मिळाली. पण तरी सुद्धा आपल्याला सारखं मनात जाणवतच राहणार की आपल्या बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काहीतरी सुधारणा, कॉम्बिनेशन बदलून किंवा त्यांच्याकडनं व्यवस्थित मेहनत घेऊन योग्य टप्प्यावर योग्य दिशेने चेंडू टाकायला सांगून ते व्हायला पाहिजे. कारण 4 आऊट 55 वरनं जवळजवळ 250 पर्यंत चेस करणं, हे एवढं सेमीफायनलला, हे इंग्लंडला आपण तेवढंच क्रेडिट दिलं पाहिजे. जाता जाता ह्याबद्दल पण मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपल्या सगळ्यांची, माझ्यासकट अशी मानसिकता असते की आपल्या संघाने जर का जास्त धावा केल्या तर त्याचं श्रेय आपण आपल्या फलंदाजांना देतो, आणि दुसऱ्या संघाने जर का आपल्या विरुद्ध धावा केल्या तर त्याचं आपण त्याच्याबद्दल आपल्या गोलंदाजांना त्याचा दोष देतो. तर हे दोन्ही होऊ शकतं. जसं आपण आपल्या फलंदाजांना श्रेय देतो त्यावेळेला आपण त्या समोरच्या संघाच्या गोलंदाजांना दोष देत नाही की त्यांनी सोपे टाकले म्हणून आपण स्कोर केला, असं आपण म्हणत नाही. तर माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की आपल्या संघाचं नैतिक धैर्य उंचावण्यासाठी आपण ह्या दोन्हीकडे सकारात्मक दृष्टीने बघितलं पाहिजे. हे लक्षात घेतलं पाहिजे की ते पिचच तसं आहे, तिथे आपल्याला बाउंड्री लाईन जवळचे आहेत, आणि त्यामुळे धावा करणं शक्य आहे. आपण 250 करू शकतो तर तेही 250 करू शकतात. त्यात अगदी लगेच आपल्या सगळ्यांना दोष द्यायची गरज नाही, आणि खेळ हा खेळासारखा बघितला पाहिजे. आता एक शेवटचे 2 मिनिटं आपण अंतिम सामन्याकडे येऊया. अहमदाबाद, मोटेरा मोदी स्टेडियम, सगळ्यांच्या कटू आठवणी आहेत. करेक्ट. आपण अजून 19/10/23 या तारखेतून बाहेर आलेलो नाही, आणि कालचा नाणेफेकीचा कौल आपल्या विरुद्ध गेला आणि आपल्याला पहिली फलंदाजी मिळाली. हे माझ्या दृष्टीने आपल्याला ब्लेसिंग इन डिस्गाईज असं झालं. पण हाच मुद्दा घेऊन आपल्या अंतिम सामन्याबाबतीत तुमचं मत काय? तिथे जर का आपण नाणेफेक जिंकली तर आपण प्रथम फलंदाजी घ्यावी का प्रथम गोलंदाजी करावी? आता ॲक्च्युली विकेट कसं आहे मला आयडिया नाही, म्हणजे विकेट बघून, पण ऑफकोर्स जर का कालच्यासारखंच फ्लॅट ट्रॅक चांगला असेल, रन गेटिंग ट्रॅक असेल, तर ते डी इफेक्ट, हाय इफेक्ट ह्यावर जास्ती कॉन्सन्ट्रेट न करता आपली बॅटिंग स्ट्रेंथ आहे, आपण पहिली बॅटिंग करायला पाहिजे. बरोबर. माझं क्लिअर कट माझं व्ह्यू आहे. म्हणजे दिस इज सब्जेक्ट टू विकेट इज गुड फॉर बॅटिंग. बरोबर. काही वेळा काय असतं, विकेटवर ग्रास असतं, थोडं ट्रिकी असतं, पण मग तेव्हा ऑफकोर्स वी शुड टेक ऍडव्हान्टेज ऑफ दॅट कंडिशन. पण
बॅटिंग विकेट असेल वी शुड बॅट फर्स्ट. बरोबर. तर धन्यवाद. आता आपण एवढ्या दूरवरून या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल नक्की मत प्रदर्शित करू शकत नाही, पण नंतर झालेल्या सामन्यांचं आपण थोडंसं विश्लेषण नक्की करू शकतो आणि त्याच्यातून आपण काही पुढच्या सामन्यांसाठी निष्कर्ष काढू शकतो. जसे आपण चर्चा करतोय तसे संघामध्ये पण त्यांच्या चर्चा नक्की होत असतील आणि आपला रविवारी 8 मार्चला सगळ्यात उत्तम संघ हा उतरेल आणि जसं ऑफिशियली जाहिरात करतायत वी विल मेक द हिस्ट्री, वी विल ब्रेक द हिस्ट्री, तसं 3 गोष्टी यावेळेला आपण जिंकलो तर घडणार आहेत. होस्ट नेशन जिंकणार आहे, डिफेंडिंग चॅम्पियन म्हणून आपण जिंकणार आहे आणि तिसऱ्यांदा आपण जिंकणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी हा योग आपल्याला यावा अशी सगळ्यांची आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मी मोरया चरणी प्रार्थना करतो आणि द्रविड सरांना आपल्याकडे आल्याबद्दल डिजिटल प्रभातच्या वतीने धन्यवाद देतो. थँक्यू.